ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर प्रियाच्या गाठोड्याचं सत्य रविराजांनी पाहताच ते हादरतात. कारण प्रियाच्या गाठोड्यामध्ये असलेला प्रियाचा लहानपणीचा फोटो आणि प्रियाचं आय कार्ड आणि त्याचप्रमाणे प्रियाच्या गोष्टी हे सगळं असतं. आणि त्याच वेळेला सायलीच्या लहानपणाचा फोटो, मधुभाऊंनी दाखवलेला फोटो, या सगळ्या गोष्टींमुळे रविराज हादरतात. आणि त्याच वेळेला त्याला आता नागराजच्या खोलीमध्ये सायलीचं लहानपणीचं गाठोडं सापडतं आणि त्याच्यावरती एका पिवळ्या टॅगने तिथे लिहिलेलं असतं सायली. कारण प्रत्येकाच्या गाठोड्यावरती पिवळे टॅग असतात, म्हणजे मानसी किंवा प्रिया किंवा सायली किंवा कुसुम असे पिवळे टॅग असतात. आणि त्यातलाच टॅग असतो तो कपड्यावरती तो काढायचा राहिलेला असतो आणि तो टॅग सायली नावाचा असतो. सायली नावाच्या टॅगच्या लाल गाठोड्यामध्ये वस्तू असतात त्या तन्वीच्या आणि प्रिया नावाच्या लाल गाठोड्यात वस्तू असतात त्या वेगळ्याच मुलीच्या. या सगळ्यामुळे रविराज हादरतात. त्यातच आता सायलीच्या लहानपणीचा फोटो दाखवल्यावरती रविराजांचा दाट विश्वास बसतो की आपली फसवणूक झाली. आता इकडे अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की रविराजांच्या इकडे जायचं आणि रविराजांना सांगायचं आहे की जर तुम्हाला सत्याचा उलगडा करायचा असेल तर कोर्टामध्ये म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये जे पुरावे आहेत ते तुम्ही पाहू शकता. मधुभाऊंनी सगळं मेंटेन केलेलं आहे ते सांगण्यासाठी सायली रविराजांच्या घरी येते आणि सांगते मधुभाऊंनी मेंटेन केलेल्या सगळ्या कागदपत्रामध्ये जे रजिस्टर आहे त्याच्यामधले सगळे आता गोष्टी अर्जुन सरांकडे आहेत आणि त्यांनी तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला त्या पाहण्यासाठी द्यायला सांगितल्या आहेत. रविराज म्हणतात त्याला आज माझी कशी आठवण आली? सायली म्हणते त्यांना आठवण नाही, जे काही आहे ते सत्य समोर यावं, सत्याचा सगळ्यांच्या समोर उलगडा व्हावा आणि तुम्हाला पण सत्य समजावं, म्हणजे तुमच्या हातून एखाद्या निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे. यावरती रविराज म्हणतात हे अर्जुनला सुचलं. रविराज मनातल्या मनात जरी कितीही सायलीबद्दल प्रेम असलं तरी ते मनावरती तोंडावर दाखवू शकत नसतात. पण अचानक त्यांच्या तोंडावरती स्माईल येतं आणि ते म्हणतात नक्कीच ते पुरावे नक्की बघून घेईन, पण त्याआधी मला मधुभाऊंना भेटायचं आहे. कारण विरोधी पक्ष असेल वकील तर त्याचा सल्ला मी घेऊ शकत नाही, त्यामुळे मधुभाऊंची मी भेट घेईन, तू काळजी करू नकोस असं म्हणत प्रेमाने ते सायलीचा निरोप देतात. सायली तिकडून निघून जाते. रविराज विचार करतात इतकी ह्या मुलीने माझ्या तन्वीला त्रास दिलाय तरीसुद्धा का बरं मला हिचा इतका पुळका येतोय, हिच्याबद्दल इतकी आपुलकी वाटते, काय आहे हिचं माझं नातं? आणि तिच्या शब्दाखातर ते आता मधुभाऊंना भेटायला येतात. मधुभाऊंना भेटायला आल्यावरती ते म्हणतात की मला कळलं आहे की कोर्टाच्या केस संदर्भात पोलिसांकडे काहीतरी पुरावे आहेत आणि ते पाहण्यासाठी अर्जुनने मला सांगितलेत, मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. मधुभाऊ म्हणतात पुरावे असे काही नाही आहेत, पण ज्या वेळेला आमच्या आश्रमामध्ये मुलं येतात ना त्यावेळेला आम्ही त्यांची गाठोडी बनवून ठेवतो. त्या गाठोड्यामध्ये त्यांच्यासोबत असलेल्या वस्तू, जेणेकरून ज्या वेळेला त्या मुलांवरती कुणी क्लेम करेल तेव्हा आम्हाला सांगता येईल की त्या वस्तू त्यांच्या आहेत का, तुम्ही ओळख पटवा. अशा वस्तू, त्याचप्रमाणे त्या मुलांच्या अंगावरचे कपडे, त्यांच्या अंगावरती असलेले काही ज्वेलरी, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जपून ठेवतो आणि त्या जपून ठेवलेल्या गोष्टी ज्या वेळेला कुणी क्लेम करायला येते तेव्हा दाखवतो. यावरती रविराज म्हणतात मग बाकी सगळ्यांचे सोबत तन्वीचं पण हे असेल ना? यावरती मधुभाऊ म्हणतात हो, तर प्रियाचं गाठोडं पण आहे, सायलीचं पण गाठोडं आहे, पण त्याच वेळेला मला जावई बापू सांगत होते की सायलीचं गाठोडं गायब आहे. रविराज म्हणतात सायलीच्या गाठोड्याशी मला देणं घेणं नाही आहे, मला न प्रियाचं गाठोडं पाहायचं आहे. यावेळी मधुभाऊ म्हणतात हो, तुम्ही ते गाठोडं बघू शकता. त्याचप्रमाणे रजिस्टरमध्ये असलेली नोंद, तिच्या येण्याची नोंद, तिच्या वयाची नोंद, त्यावेळेला तिचा असणारा फोटो, हे सगळं आहे. आता इथूनच खरी मालिका एका वेगळ्याच वळणावर टर्न होते, ज्या वेळेला रविराजांना हे सगळं समजणार असतं आणि प्रियाचं गाठोडं हे त्या सगळ्या गाठोड्यात नसून ते गाठोडं प्रियाचं हे आश्रमातच राहिलेलं असतं. कारण प्रियाचं गाठोडं एक आधीपासून, म्हणजे सायली आणि प्रिया या दोघी आधीपासून असल्यामुळे गाठोडं असतं आश्रमात. आता रविराजांना ते गाठोडं मिळवण्यासाठी परवानगी मिळते. मधुभाऊ म्हणतात तुम्ही या सगळ्यामध्ये खूप चांगले वकील आहात, तुम्ही कधीही खोट्याची बाजू देत नाही हे मला तुमच्याकडे बघून कळतंय, पण या सगळ्यामध्ये तुम्ही मनाने विचार न करता डोक्याने विचार करा, एक वकील म्हणून विचार करा, त्यातच सगळ्यांचं भलं आहे असं म्हणत मधुभाऊ आता मात्र इकडे रविराजांना मोठा सल्ला देतात. रविराज तडक आता पोलीस कस्टडीमधले असलेले पुरावे पाहायला निघतात, पण त्या दिवशी त्यांना पुरावे पाहायला मिळत नाहीत. मग ते घरी येऊन आता मात्र इकडे प्रियाची चौकशी करायला लागतात. त्यावेळेला प्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते की हा गेलेला कुठं किल्लेदार, म्हणून लाडीक बोलत प्रिया आता बाबा तुम्ही कुठे गेला होतात, माझ्यापासून लपवण्यासारखं काही आहे का, काही गंभीर आहे का? रविराज म्हणतात नाही बाळा, तसं काही नाही आहे, केस संदर्भातच मी चौकशी करण्यासाठी गेलो होतो मधुभाऊंकडे गेले म्हटल्यावर ती प्रिया थोडीशी गडबडते आणि म्हणते खरंच तुम्ही किती चांगले आहात, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही पडताळून बघता, खरंच बाबा तुम्ही खूप चांगले आहात, पण मधुभाऊंवरती विश्वास ठेवू नका. मधुभाऊंना सायलीसारखेच आहेत, कुणालाही मॅन्युपुलेट करतात
त्यावरती रविराज म्हणतात, तू काळजी करू नकोस, मी कुणाच्याही बोलण्याने मॅनिप्युलेट होणारा नाही आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, एक लक्षात ठेव, सत्याची बाजू असते ती नेहमी समोर येते. प्रिया घाबरते, हे बोलतायत ते सत्य झालं किंवा खरं झालं तर आपलं खोटं उडं पडेल असा विचार करत प्रिया आता विचार करते, नक्की ह्याने काय गेलेला, कुठे गेलेला, मला जाणून घ्यायला पाहिजे. आणि ती म्हणते, बाबा तुम्ही कुठे गेलेला? यावरती रविराज म्हणतात, अगं मी गेलो होतो मधुभाऊंना भेटायला, ते काहीतरी आश्रमातले पुरावे वगैरे आहेत ना, ते पोलिसांच्या ताब्यात आहेत, ते पाहिला. प्रिया विचार करते, म्हणजे काय? रविराज म्हणतात, अगं म्हणजे तू जेव्हा हरवलीस ना तेव्हाच्या तुझ्या सगळ्या वस्तू मधुभाऊंनी जपून ठेवल्यात, त्यासुद्धा आपल्याला भेटतील, जुन्या आठवणी ताज्या करता येतील. झालं. प्रियाच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे, आता जर माझं गाठोडं ह्यांना सापडलं तर काय होईल? आता प्रिया विचार करते, काहीही करून ते गाठोडं मला लंपास करायला पाहिजे. तोंडावरती हसू आणून प्रिया आता या सगळ्या जाळ्यात अडकणार असते, हे तिला माहितीच नसतं. तोपर्यंत इकडे आता अर्जुन आणि सगळेच जण म्हणजे अर्जुन, चैतन्य आणि सायली तिघजण पोलीस कस्टडीमधले पुरावे पुन्हा चेक करण्यासाठी आलेले असतात. रविराज सुद्धा तिकडे येतात आणि ते सुद्धा गाठोडे पाहायला लागतात. आता गाठोडं पाहिलं असता बाकी सगळ्यांची गाठोडी असतात, पण त्याच्यामध्ये प्रियाचं गाठोडं नसतं. त्यावरती आता मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो, मला असं वाटतंय जर का तन्वी घर सोडून निघून गेली किंवा आश्रम सोडून निघून गेली तर तिचं गाठोडं कदाचित तिनेच आणलं असेल की, तुम्ही तिच्याच रूममध्ये किंवा तिच्या सामानात बघू शकता. रविराज म्हणतात, जर असं तिने मला सांगितलेलं असतं. अर्जुन म्हणतो, ती विसरली असेल तर? असं म्हणत आता मात्र प्रियाचं गाठोडं प्रियाच्याच रूममध्ये आहे अशी डोक्यात युक्ती टाकत अर्जुनने मोठा डाव साधलेला असतो. कारण आता सायलीचं गाठोडं प्रियाच्या रूममधून रविराजांना मिळाल्यावरती मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार असतो. आता रविराज विचार करतात, हे पण बरोबर आहे, कदाचित तन्वी मला सांगायला विसरली असेल. आणि मग प्रियाच्या रूममध्ये झडती घेत असताना रविराजांना सापडणारं गाठोडं हे सायलीचं असतं आणि इथूनच मालिका वेगळ्या टर्न अँड ट्विस्टला सुरुवात होते. जे गाठोडं प्रियाने लपवलेलं असतं, नागराजने तिच्या खोलीत जे जपून ठेवलेलं असतं, त्या गाठोड्यावरती सायली हे नाव बघताच रविराज हादरतात. आणि आता खूप मोठा टर्न अँड ट्विस्ट येतो. तेच गाठोडं, त्याच्यात असलेल्या सगळ्या वस्तू घेऊन थेट रविराज आता मात्र मधुभाऊंच्या इथे चौकशीला येतात. हे गाठोडं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या तन्वीच्या आहेत, मग याच्यावरती सायली नाव कसं? यावरती मधुभाऊ म्हणतात, नाही हे सगळं साऊचं आहे, म्हणजे हा लाल जोकरचं खेळणं आहे, हा ग्रे कलरचा फ्रॉक आहे, हे सगळं माझ्या साऊचं आहे, ह्याच्यावर नाव बघा ना साऊ म्हणून, आणि हा फोटो बघा खाली आहे, हा सुद्धा सायलीचाच फोटो आहे, म्हणजे मोठ्यापणीचा फोटो छोट्यापणीचा फोटो आम्ही एकत्र ठेवतो. आता मात्र रविराजांना खूप मोठा धक्काच बसतो आणि अजूनही प्रियाचं गाठोडं गायब असतं. प्रियाच्या रूममध्ये सापडलेलं सायलीचं गाठोडं पाहताच अर्धसत्य समोर, लहानपणीचा फोटो समोर रविराज हादरतात. कोण खरं कोण खोटं बोलते त्यांना काही कळतच नाही. मधुभाऊ म्हणतात, नाही माझी सायली याच दिवशी मला सापडली होती, ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस, तुमचा ॲक्सिडेंट झाला, आणि हे सगळे सायलीचे कपडे आहेत. आता मात्र रविराजांना सत्य समजायला वेळ लागत नाही. आता प्रियाचं भांडं फुटत रविराज तिच्यासोबत काय ॲक्शन घेणार पाहणं रंजक ठरणार.